नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या 1 जुलै या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपली पहिली जी न्यूज आहे ती आहे की कोरोना बळीच्या कुटुंबियासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता आपल्याला माहितच आहे की कोरोना बळीच्या कुटुंबांना सहानुग्रह अनुदान देण्याबाबतची मार्गदर्शक जी तत्व तयार करण्याची वैधानिक जबाबदारी राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण यांची आहे आणि वैधानिक कर्तव्य बजावण्यास प्राधिकरण अपयशी ठरलं आहे असं न्यायालयांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये कोरोना बळीच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट करणारे मृत्यू प्रमाणपत्र जारी करणे सुलभ प्रक्रिया त्यांनी राबवायला पाहिजे आणि आपत्ती व्यवस्थापन मध्ये जो कायदा आहे कलम 12 मधील मदतीबाबतची तरतूद जी आहे ती बंधनकारक आहे. वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार कोरोना बळीच्या विमा संरक्षणाबाबत योग्य असा काही निर्णय घ्या असं देखील न्यायालयाचे निर्देश सांगितलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांनी एक प्रकारे जो ज्युडिशियल त्यांचं जे ऍक्टिव्हिझम आहे कोरोनाच्या काळात आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम जे आहे की ते वाढलेलं आहे. न्यायालयाने सांगितले की मार्गदर्शक तत्वे तसेच लसीबाबत देखील प्रत्येकाला घरोघरी लस द्या, अन्न द्या याबाबतचे जे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आपण बघतो की न्यायालयाचं आपल्याला सध्याच्या काळात जास्त करून दिसत आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की लेखक दिग्दर्शक राज कौशल यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राज कौशल यांचं बुधवारी पहाटच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती आणि त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं होती. आपल्याला ऑब्व्हियसली मंदिरा बेदी सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यामध्ये नावारूपाला आलेला राज यांनी प्यार में कभी कभी शादी में लड्डू, अँथोनी कोण या 3 चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सुभाष घई आणि मुकुल आनंद यांच्यासोबत सहाय्यक काम आणि म्हणजे त्याच्यामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये त्याने एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं दिसतंय. ओके. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की भाजपच्या मागणीनंतर राज्यपालाचं पत्र आलंय की पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये मागण्या काय आहेत की पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसाचा ठेवणे, विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत स्पष्टता नसणे आणि ओबीसीचे राजकीय आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाला आदेशनावणी रद्द झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांना दिले. आता याच्यामध्ये निवडणुका कधी घ्यायच्या, लांबणीवर टाकायच्या का या यशस्वी अधिकारी निवडणूक आयोगाचा असं असलं तरी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेऊ नये असं मागणीवर भाजप शिष्टमंडळाने कारवाई केलेली आहे आणि त्याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्यांनी एक प्रकारे राज्यपालाला लेटर लिहून पाठवलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट जी इम्पॉर्टंट न्यूज आहे की ट्रायची दर प्रणाली वैध. आता आपण पहिल्यांदा समजून घेऊया की ट्राय काय आहे. ओके, ट्राय म्हणजे काय? टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता ट्राय जी आहे ती आपली टेलिकॉम ऑथॉरिटी रेग्युलेशन ऑथॉरिटी आहे आणि ही जी आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये, ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. म्हणजे एक ऍक्टने पास झालेली आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेक्शन 3 ऑफ टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997 म्हणजे 1997 अंतर्गत ऍक्ट पास करून ट्रायची स्थापना झाली. याच्यामध्ये जे पण डिस्प्युट्स असतात कन्झ्युमरमध्ये, सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये, ट्रॅफिक रेट किती पाहिजे, रेट किती पाहिजे, याबाबतचे जे डिस्प्युट्स आहेत ते ट्राय एज्युकेट करतं डिस्प्युटला. त्याच्यानंतर काय झालं 2000 मध्ये एक अमेंडमेंट आली. त्याच्यामध्ये टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड ॲपलेट ट्रायब्युनल एक सेटअप करण्यात आली. त्याच्यामध्ये जे ट्रायचे डिस्प्युट्स आहेत ते सॉर्ट आउट करण्याचा ट्राय हा ट्रायब्युनलमध्ये केला जातो. आणि हे जे ज्युरिडिक्शन आहे ट्रायचं ते डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे आणि ट्रायचं जर आपण हेडक्वार्टर बघितलं तर ते आपल्याला न्यू दिल्लीमध्ये दिसतं. आता आपण ट्राय बद्दलची माहिती बघितली. आता ट्रायची नवीन दर प्रणाली वैध म्हणजे ग्राहकाच्या हितासाठी आणि त्यांच्या वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण 1 जानेवारी 2020 ला लागू केलेली जी दर प्रणाली आहे ती उच्च न्यायालयाने वैध असल्याचा निर्वाळा दिला. त्याचवेळी एखाद्या वाहिन्याच्या समूहात असलेल्या सशुल्क वाहिन्याचे मूल्य त्याच समूहातील सर्वाधिक शुल्क असलेल्या वाहिनीच्या सरासरी मूल्यापेक्षा 3 पटीहून अधिक असू नये अशी अट न्यायालयाने बेकायदा ठरवत रद्द केली. म्हणजे जी ट्रायची जी दर प्रणाली ट्रायने ठरवली होती ती त्याला उच्च न्यायालयाने एक प्रकारे सकारात्मक कॉल दिलेला आपल्याला दिसतो. आता हे जे ओबीसीचं मागासलेपण आहे ते तपासण्याची जी जबाबदारी आहे ती निवडणूक आयोगावर. आता हे जे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इतर मागासवर्गीय राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसीचे मागासलेपण सिद्ध करावे लागणार आहे आणि राज्य सरकारने ती जबाबदारी नव्याने स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
यांच्याकडे सोपवलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आलाय. तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणात 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. आता याच्यामध्ये इंदिरा साहनीचं प्रकरण ऑब्व्हियसली आणि ओबीसीचे मागासलेपण सिद्ध करण्याची माहिती उपलब्ध नसणाऱ्या कारणास्तव राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील वर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने पूर्वी झालेल्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या 5 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक होते. तसेच त्याअंतर्गत 33 पंचायत समितीमध्ये ओबीसीच्या 200 राखीव जागा रद्द करून रिक्त झालेल्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्याच्यामुळे हा वाद दिसतोय. आता बघा, राज्य सरकारने आयोगाला कार्यकक्षा ठरवून दिली. त्यानुसार राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सद्यस्थितीत मागासपणाचे स्वरूप आणि परिणाम काटेकोरपणे तपासण्याचं काम जे आहे, तर ते जे आहे की महाराष्ट्र जे राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यांना दिलेलं आपल्याला दिसतंय. 7वा जो वेतन आयोगाचे थकबाकीची रक्कम भेटणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि अन्यत्र पात्र कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा गेल्या वर्षीचा 1 जुलै 2020 रोजी देय असलेला हप्ता देण्याचा राज्य सरकारने बुधवारी निर्णय घेतलेला आहे. आता आपल्याला 7व्या वेतन आयोगानुसार जो पण पगार आहे त्याच्या रक्कम आहे ती निश्चित केली जाते. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात समान हप्त्याने देण्यात येणार आहे. कोरोनामुळे काय झालं की शासनाच्या महसुलात घट झाल्याने सध्या फक्त दुसराच हप्ता देण्याचा निर्णय घेतलाय. निवृत्ती वेतनधारकाला जुलैच्या निवृत्ती वेतनबरोबर थकबाकीचा दुसरा हप्ता हळूहळू देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आता हे मुंबई सागा ही चित्रपट दृष्ट्यावर कारवाई केली. आपल्याला माहिती आहे की राईट टू एक्सप्रेशन तर आहेच आपला, पण त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. जे सेन्सर बोर्ड जे आहे ते प्रकारे रिस्ट्रिक्शन लागतं. त्याच्यामध्ये मुंबई सागा चित्रपटातील एक दृष्ट्यावर सेन्सर बोर्ड जे आहे यांनी कारवाई केली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती की द सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन हे पण एक स्टॅच्युटरी फिल्म सर्टिफिकेशन बॉडी आहे इन द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. याच्यामध्ये जे पण सिनोग्राफिक ऍक्ट जो आहे आपला 1952चा, तर त्याच्या अंतर्गत याच्यानुसार सेन्सर बोर्ड काम करतं आणि फिल्मला एक प्रकारे सर्टिफिकेशन म्हणजे ठीक आहे तुम्ही हा फिल्म जो आहे तो दाखवू शकतात असं एक सर्टिफिकेशन त्याला दिलेलं जातं. तर याच्यामध्ये मुंबई सागा या चित्रपटातील एक दृश्यावर सेन्सर बोर्डने कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चित्रण असलेले दृश्य आणि संवाद मानहानिकारक आहे. म्हणजे कोणतं पण एखादा चित्रपट जर असेल तर तो जर आपली पब्लिकली जे चॅलेंज करत नसेल, तुमचा रेस्ट कास्ट किंवा एक प्रकारे कास्टिझम जसं म्हणजे स्टेबिलिटी जी आहे, जी स्टेबिलिटी आहे त्याला डिस्टर्ब नसेल करत, तर ओके चित्रपटात ते दाखवणं ओके आहे. परंतु ह्याचं जे तुम्हाला एक सर्टिफिकेट देतं की मानहानिकारक आहे का, संवाद मानहानिकारक आहे का, त्यामुळे संघाबद्दल चुकीचा संदेश लोकांमध्ये जात असल्याचा आक्षेप स्वयंसेवक महेश भिंगाडे यांनी केलाय आणि चित्रपटाचे संबंधित प्रसंग संवाद काढून टाकण्यात यावे यासाठी बिनशर्त माफी मागावी निर्मात्यांनी अशी मागणी देखील केली. त्याच्यामुळे सेन्सर बोर्डने जे ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील संबंधित दृश्य अस्पष्ट म्हणजे ब्लर करून घेतले गेलेले आपल्याला कळत आहे. ओके, तर नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की डेल्टा प्लस पासून संरक्षणाकरता निर्बंध लागू ठेवणे अपर्याय आहे. म्हणजे आपण जे प्रतिबंधात्मक जो उपाय आहे त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे असं एक तज्ञांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय. आता बघा की इग्नोमध्ये ज्योतिषशास्त्राचे जे अभ्यासक्रम आहे त्याला संशोधकाचा विरोध आहे आणि त्यासाठी देशभरी स्वाक्षरी मोहीम देखील घेतली की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह देशातील 5 विद्यापीठामध्ये ज्योतिषशास्त्राचे विविध अभ्यासक्रम शिकवले जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे विज्ञान प्रसारक चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा अभ्यासक्रम बंद करण्याची मागणी घेतली. मात्र त्याच वेळी देशातील अनेक नामांकित संशोधन संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ शास्त्रज्ञ याविषयी शांतच राहिले. त्याच्यामध्ये मेन मुद्दा काय की खगोलशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो भारतात वैदिक काळापासून करण्यात येतो. गणिती मांडणीनुसार सूर्य, चंद्र आणि ग्रह ताऱ्याचा स्थितीचा अभ्यास भारतात होत आला आहे. याबाबत भारतात करण्यात आलेले सैद्धांतिक मांडणी ही अनेक देशात देखील अनुसरली गेली आहे. पण या अभ्यासाला वैज्ञानिक आणि तार्किक पार्श्वभूमी आहे. मात्र सद्यस्थितीत प्रचलित असलेले ज्योतिषशास्त्र आणि ग्रह ताऱ्याचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि तत्सम दावे छद्म विज्ञान आहेत असं देखील अभ्यासक्रमाच्या निवेदनात नमूद केलेले आपल्याला दिसतंय. गेल्या काही दिवसात आपल्याला माहिती की जी चक्रीवादळ आलेले आहेत त्याच्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील
समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची जी समस्या आहे ती गंभीर बनलेली आहे. ते वादळानंतर राज्यातील सगळ्याच किनारपट्ट्यावर समुद्रातून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे निर्माण जास्ती प्रमाणात झालेले दिसतात. परंतु समुद्रातून पुन्हा किनाऱ्यावर फेकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेत आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्याच्यासाठी उपाययोजना करायला हवेत असं देखील उच्च न्यायालयाने सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आपल्याला माहिती आहे राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत 25% प्रवेश निश्चित झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की राईट टू एज्युकेशन हा जो आहे आपला फंडामेंटल राईट आहे. त्याच्यासाठी 86th अमेंडमेंट केलेली आपल्याला दिसते आणि 21A हा जो आहे आर्टिकल त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन आपल्याला भेटतो. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळेतील फक्त 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रिया मंद गतीने होत आहे आणि राईट टू एज्युकेशन अंतर्गत काय की आपल्याला मोफत शिक्षण एक प्रकारे भेटलं जाणार आहे 14 वर्षापर्यंत. आता याच्यामध्ये प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनाचे जे मुदतीत जेमतेम 25%च प्रवेश निश्चित असून त्याच्यामध्ये 9 जुलैपर्यंत मुदत वाढ होणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे. प्रक्रिया जी एनरोलमेंटची आहे ती सध्या मंद गतीने चालू असल्याचं दिसतंय. आता ब्राझीलकडून कोवॅक्सिन खरेदी करार जो आहे तो स्थगित झालेला आहे. लस खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि अग्रिम रक्कम मिळालीच नाही असं देखील भारत बायोटेक यांनी सांगितलेलं दिसतंय. ब्राझीलने भारत बायोटेक या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या लशीच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून हे प्रकरण गाजताच आहे आणि त्यामुळे सरकारने कोवॅक्सिनची खरेदी आदेश हा रद्द केलाय. प्लस आता कोविशिल्ड या महिन्याभरात युरोपात त्यांना मान्यता भेटणार आहे असं देखील पुनावाल्यांचं प्रतिपादन आहे की जे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य आहेत अधिकारी अदर पुनावाला यांनी सांगितलं की कोविशिल्डला महिनाभरात युरोपची जी जागतिक संघटना आहे MHRA या संस्थेने आणि जागतिक आरोग्य संघटनेने निर्णय घेताना ठराविक कालावधी घेतलाय आणि त्याच्या अर्जावर आता देखील 1 महिन्यात मंजुरी मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. भारत नेट योजनेअंतर्गत गावागावामध्ये इंटरनेट. आता आपल्याला माहिती आहे की भारत नेट या योजनेअंतर्गत गावागावामध्ये ब्रॉडबँडची सुविधा पुरवण्याचे काम सुरू झाले असून आतापर्यंतच्या 42,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च झालेत आणि सार्वजनिक खासगी क्षेत्रातील संयुक्त प्रकल्पातून 16 राज्यातील गावामध्ये इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. त्यांचा 19,041 कोटी वाढीव खर्चाच्या रकमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वीच 1.10 लाख कोटीच्या कर्ज हमी योजनेला देखील मंजुरी दिलेली आपल्याला दिसते. गावागावामध्ये जर इंटरनेटची सुविधा दिली तर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर गावोगाव इंटरनेटली जोडली तर अनेक सुविधा, गरीब कल्याण धान्य योजना, तसंच जे आपण डिजिटल रिव्होल्युशन आहे एक प्रकारे, तसंच शिक्षण जे आता झालंय ऑनलाईन त्याच्यासाठी पण खूप मदतीचं ठरेल. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की सीमांकन आयोगाचा 6 जुलैपासून जम्मू काश्मीरचा दौरा आहे. मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे. आता सीमांकन आयोग जो आहे डिलिमिटेशन कमिशन आपण ज्याला म्हणतो त्याची आपण थोडी माहिती बघूया. आता डिलिमिटेशन म्हणजे काय हो? डिलिमिटेशन म्हणजे काय की एक ऍक्ट आहे, प्रोसेस आहे. लिमिट्स ऑफ बाउंड्री म्हणजे त्या बाउंड्रीच्या अंतर्गत किती बाउंड्री पाहिजे तुम्हाला इलेक्शन घेण्यासाठी, किती पॉप्युलेशन त्याच्या अंतर्गत असणार, ऑफ टेरिटोरियल कॉन्स्टिट्युन्सी इन कंट्री टू रिप्रेझेंट चेंजेस इन द पॉप्युलेशन. आता डिलिमिटेशन काय? टू प्रोव्हाइड इक्वल रिप्रेझेंटेशन टू इक्वल सेगमेंट ऑफ द पॉप्युलेशन हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. Fair division of the geographic area so that one political party does not have advantage over other in election to follow the principle of one vote one value. आता डिलिमिटेशन साठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत तर आर्टिकल 82 मध्ये पार्लिमेंट इनॅक्ट्स डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट आफ्टर एव्हरी सेन्सस म्हणजे प्रत्येक सेन्सस नंतर डिलिमिटेशन ऍक्ट इनॅक्ट होतो पार्लिमेंटमध्ये. अंडर आर्टिकल 170 स्टेट ऑल्सो गेट डिवायडेड इंटू territorial constituency as per delimitation act after every census. Once the act in force, union government sets a delimitation commission. First delimitation exercise was carried out by the president in 1950 to 1951. There was no delimitation after 1981 and 1991 कारण पॉप्युलेशन खूप वाढली होती आणि अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत त्याला कंटिन्यू केलं गेलंय. म्हणजे 1971च्याच बेसिसवर आपण जे आताचं पॉप्युलेशन आहे सेन्सस त्याच्यानुसार आपलं डिलिमिटेशन चालू आहे. परंतु आताचं आपण बघू शकतो की जम्मू काश्मीर आणि लडाख हे विविध केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे तिथलं डिलिमिटेशन आखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि डिलिमिटेशन कमिशन जे अपॉइंट केलं जातं ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया कडून केलं जातं. वर्क्स इन कोलॅबोरेशन विथ इलेक्शन ऑफ इंडिया. त्याचं कंपोजिशन आहे रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज, चीफ इलेक्शन कमिशन, रिस्पेक्ट टू स्टेट इलेक्शन कमिशनर पण ह्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये डिलिमिटेशन कमिशनचं काम काय की नंबर आणि बाउंड्री ऑफ द कॉन्स्टिट्युन्सी आणि मेक पॉप्युलेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन नियरली इक्वल. नंतर सीट्स जे आहेत रिझर्व्ह आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे पॉप्युलेशनचे रिलेटिव्हली लार्ज आहेत का आणि त्याचे सीट्स आयडेंटिफाय करणं आणि डिलिमिटेशन कमिशनच्या ज्या पण रेकमेंडेशन आहेत
त्या ऍडवायझरी नाहीये, त्या फोर्समध्ये आल्याच पाहिजेत आणि कॅन नॉट बी कॉल्ड क्वेश्चन बिफोर एनी कोर्ट आणि कोणत्याच कोर्ट पुढे त्यांच्या ज्या पण रिकमेंडेशन आहेत त्याला चॅलेंज करू शकत नाहीत. तर आता जम्मू काश्मीरमध्ये नवीन मतदारसंघाची निर्मिती करण्याचे प्रचंड काम थेट माहिती घेण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष आणि नेते अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याकरता सीमांकन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन 6 जुलै पासून केंद्रशासित प्रदेशाचा 4 दिवसाचा दौरा करणार आहे. सीमांकन आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते सध्याचे न्यायमूर्ती निवृत्त रंजना प्रकाश देसाई आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे. या दौऱ्याच्या काळात आयोग राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, 20 जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, उपायुक्त यांच्यासह केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी यांच्याशी देखील संवाद साधणार आहे. आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अन्वये अनिवार्य करण्यात आलेल्या फेररचनेच्या प्रक्रियेशी संबंधित माहिती आयोग थेट यांच्याकडून घेईल असं निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी जारी केलंय. आता आपल्याला माहिती आहे की ओबीसीच्या राजकीय अस्तित्वात धोका हा जे आर्टिकल आलेला आहे त्याच्यामध्ये मंडल कमिशन, त्याच्यामध्ये वोट बँक पॉलिटिक्स ही अशी विविध इश्यूज याच्यामध्ये डिस्कस केले आहेत की मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर 80-90च्या दशकात इतर मागासवर्ग अर्थात ओबीसीची चळवळ देशभरात वाढली आणि 1985 नंतर ओबीसी वोट बँक हा आपल्या देशातील लोकशाहीचा इतिहासाचा टप्पा ठरला. मुस्लिम आणि दलित वोट बँकचे उच्च जातीय काँग्रेस पक्षाचा पाया भक्कम केला. हे अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नंतर 73rd आणि 74th ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहेत त्याच्यामध्ये देखील ओबीसीला एक आरक्षण दिलं गेलं. ओबीसी वोट बँक वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटना दुरुस्तीमध्ये ओबीसी बरोबरच एससी एसटीला देखील रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थेत दिलेलंच आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण द्यावे लागले. 1984 पूर्वी संविधानात कोणत्याही मागास प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण नव्हते. केवळ ओबीसीमुळे एससी एसटी प्रवर्गाला देखील संवैधानिक राजकीय आरक्षण मिळू लागले. आता 1994 सालीच घटना दुरुस्तीची जी आव्हान याचिका आहे ही के कृष्णमूर्ती यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. के कृष्णमूर्ती भारत सरकार याचिकेचा निकाल 2000 साली लागला. या निकालात 3 महत्वाचे मुद्दे काय होते की सर्वोच्च न्यायालयाने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती वैध ठरवली. एससी एसटी ओबीसी या 3 प्रवर्गाला एकूण आरक्षणाच्या 50% मर्यादा त्यांनी ओलांडू नये आणि एससी एसटी यांच्या राखीव असलेली मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघाची जातवर आणि लोकसंख्याविषयक अनुभवशिष्ट वस्तुनिष्ठ माहितीची इम्पेरिकल डेटा गोळा करावी आणि त्यानुसारच ओबीसीचं आरक्षण निश्चित करावं. हे या याचिकेचं महत्वाचं गोल होतं. परंतु या निकालाची गंभीर दखल त्यावेळी कुणी घेतली नाही. याचं मुख्य कारण 2009-11 या साली ओबीसीचे जनगणनेचे आंदोलन पेटलेले आणि संसदेत ओबीसीच्या जनगणनेच्या प्रश्नावर अनेक वेळा गदारोळ झाला. संसदेचे कामकाज बंद पडले. ओबीसीच्या खासदारांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर घणाघाती भाषणं केली. त्यामुळे हा मुद्दा पेंडिंग पडला आणि ओबीसीच्या जनगणनेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे बहुतेक सर्व ओबीसी नेत्यांना 2016 पर्यंत वेगवेगळ्या कारणाने गप्पगार घ्यावं लागली. ईडी, सीबीआय, मीडिया ट्रायल, हकालपट्टी, अपघात असे सर्व वैध मार्ग ओबीसी नेत्यांनी वापरून राजकीय अस्तित्व संपवण्यात त्यांना यश आलं आणि 2016 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 2000 सालच्या निकालाच्या अंमलबजावणीचा मार्ग खुला झाला. त्या आधार घेऊन 2016 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ओबीसीचा राजकीय आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल केली. तेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यपीठ होते. पण खंडपीठासमोर झालेल्या पहिल्याच सुनावणीत फडणवीस सरकारतर्फे असे सांगण्यात आले की योग्य ती उपाययोजना सरकार करीत आहे. यात प्रत्यक्ष दिशेने एकही पाऊल उचलण्यात आले नाहीये असं त्यांनी एक आवेदन केलं. अशा प्रकारे 4 वर्षात 4 वेळा मुदतवाढ वाढून देऊनही फडणवीस सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. या उलट फडणवीस सरकारने खंडपीठाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेऊन देण्याची विनंती केली. आता याच्यामध्ये काय की इम्पेरिकल डेटा गोळा करून ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी एक विशेष तज्ञ आयोग नेमणं अपेक्षित होतं आणि राज्य मागास आयोग हे काम त्याला करायला सांगितलं. म्हणजेच अज्ञानाची परिसीमा गाठणे हे आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक कायद्याच्या अधीन राहून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक त्यांनी जाहीर केल्या. हे पण एक कॉन्फ्लिक्ट आहे. याच विषयी तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष दोघेही जबाबदार असले तरी महाराष्ट्रातील प्रमुख 5ही पक्षाचे जे नेते आहेत ते उच्च जाती असल्याने त्यांनी ओबीसीची काळजी व्हावी अशी अपेक्षा करणे चुकीचं ठरेल. म्हणजे एक प्रकारे कास्टिस्ट अँगल देखील लेखकाने टाकलेला आहे जो आपल्या एक्झामसाठी नाहीये. आपल्याला फक्त इश्यू समजून घ्यायचा आहे की कशा प्रकारे ओबीसीचं आंदोलन आणि त्याच्यानंतर पेंडिंग केसेस आणि कशा पद्धतीने आता जे डिबेट चालू आहे रिसेंटली त्याच्यामध्ये महाज्योती ओबीसीच्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे 125 कोटी रुपये परत घेऊन ते मराठा समाज साथीच्या सारथी संस्थेत देणे हे देखील खूप डिबेटेबल टॉपिक होता आणि मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्याच्या बढतीबाबत आरक्षण एका साध्या शासन निर्णयाने रद्द करणे, समाज कल्याण खात्यातले 105 कोटी रुपये परत घेणे अशी कितीतरी पावले बिनदिक्कत उचलली जातात. मात्र ओबीसी संवैधानिक अधिकार शाबूत ठेवण्यासाठी ओबीसी मंत्रण पक्षाच्या बैठकीत बोलवतात आणि त्यांचा ठराव घेतात.
याच्यामध्ये ओबीसी मराठा एक प्रकारे कॉन्फ्लिक्ट चालू आहे, की आरक्षणासाठी एक प्रकारे धुडेधाड उडलेली आहे. अ, आणि लेखक म्हणतात, की एक प्रकारे तुम्ही जाती, धर्म हे जे आहे त्याच्यासाठी आरक्षणाला लढतायत, पण स्वाभिमानाचं राजकारण खेळा आणि आरक्षण कुठेतरी आपलं संपलं पाहिजे आणि आरक्षणाचं डिबेट पण हे कुठेतरी संपलं पाहिजे. आता बघा की एवढं लक्षात ठेवा की संख्याशास्त्रज्ञ महाराष्ट्रीय प्रसारक म्हणून कुणाचं नाव घेतलं जातं तर डॉक्टर वसंत शंकर हुजूर बाजार यांचं नाव घेतलं जातं. ते वार्षिक विज्ञान परिषदमध्ये डॉक्टर महालनोबिस सुकात्मे सर रामन सी व्ही रामन यांच्या भाषणाने प्रेरित होऊन ते शंकाशास्त्राकडे वळले होते आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे आणि त्यांना अनेक पारितोषिके भेटलेली आहेत. संभाव्यता सैद्धांतिक अलौकिक कामगिरीसाठी एडम्स पारितोषिक पद्मभूषण पुरस्कार सर जॅफ्रीज निष्पत्तीला दिलेले हुजूर बाजाराचा अपरिवर्तन घटक म्हणून त्यांचं इन्व्हेंटिव्ह हे नाव होतं आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट तर्फे गौरव ग्रंथ अशा अनेक सन्मानाचे मानकरी असलेले हुजूर बाजार यांचे योगदान हे स्फूर्तिदायी आहे. नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आर्टिकल आलेलं आहे ते आहे की आरोग्य आणि सामाजिक न्याय. आता ह्याच्यामध्ये कोरोना लस खाजगी रुग्णालयात अधिक उपलब्ध आहे की सार्वजनिक यातून आरोग्य क्षेत्रातील एक प्रकारे विषमता दिसून येते आहेच. पण सामाजिक न्याय आणि आरोग्याचा संबंध काय हे व्यापक संदर्भात समजून घ्यायला हवे. हे जे आहे की सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस हा आपल्या राज्यघटनेचा पाया आहे, म्हणजे एक बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन मध्ये देखील ओळखला जातो. तरी या संकल्पनाची व्याख्या राज्यघटनेत आढळत नाहीये. तर राज्यघटनेतील जो सरनामा आहे म्हणजे आपलं प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे प्रास्ताविका, त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या उद्दिष्टाला पहिलं स्थान दिलंय आणि राज्यघटनातील 7 ते 42 पर्यंतचे अनुच्छेद सामाजिक न्यायाविषयी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाष्य करतात. समता ही सामाजिक न्याय मिळवण्याची प्रक्रियेतली पहिली पायरी आणि समता प्रस्थापित करणे हे आधुनिक राज्याचं पहिलं कर्तव्य. सामाजिक न्याय ही आधुनिक जन्माला आलेली संकल्पना आहे, म्हणून सामाजिक न्यायाविषयी पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन यात फरक करणं महत्वाचं आहे. आरोग्य आणि सामाजिक न्याय याचा खूप जवळचा संबंध आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्याची व्याख्या जर बघितली की आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून तो शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलतेचा अवस्था आहे. आणि 1986 मध्ये कॅनडातील ओटोवा इथे भरलेल्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये प्रामुख्याने मान्य केलेली ही डेफिनेशन आहे. अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, निवारा, शिक्षण, आर्थिक उत्पन्न, पर्यावरण, शाश्वत संसाधने, शांतता, सामाजिक न्याय आणि समानता हे आरोग्याचे पूर्वनिर्धारक घटक आहेत. आपण जाणतो की वरील सर्व बाबीचे नियंत्रण शासनाच्याच हाती असते आणि संसाधनाच्या समान वाटपाची जबाबदारी केवळ शासनाचीच असते. 19व्या शतकात जर्मन तत्वज्ञ जो रुडोल्फ व्हेसो म्हणतो की मेडिसिन इज अ सोशल सायन्स अँड पॉलिटिक्स इज नथिंग मोर दॅन द मेडिसिन ऑन द लार्ज स्केल. वैद्यक हे सामाजिक शास्त्रच होय आणि राजकारण ही अधिक व्याप्तीचं वैद्यकच आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये आर्थिक विषमता त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि आत्ताचं कोइन्सिडन्स सांगितलेले आहेत. कुपोषण, आर्थिक विषमता जर आपण बघितलं त्याच्यामध्ये ऑक्सफोमचा एक अहवाल आला जो जागतिक पातळीवरील मानला जातो. त्याच्यामध्ये भारतातील 10% लोकांकडे 77% संपत्ती आहे. याच्यावरून आपण आर्थिक विषमता किती आहे हे बघू शकतो. अवघ्या 1% लोकांकडे देशातील 54.8% लोकसंख्या असणाऱ्या संपत्ती इतकी संपत्ती आहे. देशातील 92% स्त्रिया आणि 82% पुरुषाचे मासिक उत्पन्न 10,000च आहे आणि स्त्री पुरुषापैकी एखाद्यास मुकेश अंबानी यांच्या वर्षाच्या पगाराची बरोबरी केली तर ती 941 वर्ष असावी असं सांगितलंय. म्हणजे आर्थिक विषमता भारतात किती आहे हे सांगितलंय. शिक्षण क्षेत्राची जर अवस्था बघितली तर अनेक समित्या आणि आयोगाच्या शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणावर जीडीपीच्या किमान 6% खर्च करणं अपेक्षित आहे, पण आपण 3% पेक्षा कमी करतो. त्यामुळे देशातील 42% मुले प्राथमिक शिक्षण देखील घेऊ शकत नाही आणि आता तर कोरोनामुळे स्थिती अजून खालावली आहे त्याची. नेक्स्ट जे सांगितलं आहे की कुपोषण एक इंडिकेटर सांगितलंय. नुकताच ग्लोबल हंगर इंडेक्स 2020चा अहवाल आला. त्याच्यामध्ये 119 देशाचं सर्वेक्षण केलं. यात सुदान आणि भारताचा क्रमांक 94 आहे आणि काँगोचा 93वा. सुदान आणि काँगो हे जगातील सर्वात गरीब देशामध्ये गणले जातात. नेपाळ 73, बांगलादेश 75, पाकिस्तान 88, म्हणजे भारताचे नंबर त्यांच्यापेक्षा खाली आहेत. तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीचा जो चौथा अहवाल होता याच्या आकडेवारीनुसार 6 महिने ते 23 महिन्याच्या केवळ 9.6% मुलांना पुरेसा आहार मिळतो आणि 2019च्या आकडेनुसार 8,24,000 बालकांचा 5वा वाढदिवस पहिलाच होत नाही. म्हणजे अनेक कुपोषण आणि हंगर किती आहे इंडियामध्ये ते सांगितलंय. आता आनंदी जीवनमान याचा इंडेक्स जर बघितला तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2020चा ताजा आनंदी निर्देशकानुसार फिनलँड पहिल्या क्रमांकावर, पाकिस्तान
66व्या क्रमांकावर, तर भारत 156व्या क्रमांकावर आहे, असं देखील सांगितलं. म्हणजे हॅपीनेस इंडियामध्ये नाहीये. प्रदूषणमध्ये जगातील 20 अतिप्रदूषित शहरामध्ये 15 शहरं भारतातली आहेत आणि क्षयरोगामुळे भारतामध्ये 14,18,000 मृत्यू होतात आणि रोज जवळ-जवळ 4,000 मृत्यू होतात. हे चित्र भयंकर आहे. आता त्याच्यामध्ये सांगितलं की कोरोनाचं ह्याच्यामध्ये एक वर्णन केलं की पहिल्या लॉकडाऊन नंतर असंवेदनशील शासन, स्थलांतरित मजूर कामगाराची जी वागणूक त्यांना भेटली, त्याच्यामध्ये भूकमार, शिक्षणाची हेळसांड, आर्थिक विषमता अजूनच वाढली. हे एक प्रकारे सांगितलं आणि आरोग्य सुविधेतील तफावत दूर करण्यासाठी उपाययोजनेचा चालू झाला. त्याच्यामध्ये आरोग्यातील खर्च वाढवण्यात यावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीप्रमाणे आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 5% तरी खर्च आरोग्य सुविधावर करायला हवा. पण आपण 1.2% पेक्षाही कमी आरोग्य क्षेत्रावर खर्च करतो. आपल्यापेक्षा श्रीलंका, थायलंड जास्त खर्च करतात आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधामध्येही आपण खूपच महाग आहोत. मानसिक आरोग्याच्या बाबतीत तर बघायलाच नको की आरोग्य सुविधाचा अभाव तर आहेत, पण सुविधा उपलब्ध आहेत त्या देखील ग्रामीण, दलित, आदिवासी, मजूर, कामगार याच्यात तर त्यांच्यासाठी तर आवाक्याच्या बाहेरच सुविधा आहेत. याच्यामध्ये 1,00,000 जन्मामागं आता बघू शकतो की 130 मातांचा मृत्यू होणे. आता हे भारतामध्ये होतोच. मंगळावर जाण्याचे स्वप्न पाहणारे विश्वगुरु भारताला निश्चितच भूषणावं नाही आणि आरोग्य विमानावर आधारित आयुष्यमान जी भारत योजना 2018 मध्ये सुरू झाली, ती 15,000 जवळजवळ 16,000 खासगी रुग्णालयाचा सहभाग होता. तो वाढून आता 28,000 झालेला आहे. मात्र सरकारी आणि सार्वजनिक रुग्णालयाची संख्या कमी होत राहणार हे उघड आहे. खासगी सार्वजनिक दरी आता कोरोनावरील लस उपलब्धतेच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकास उगमते. राष्ट्राची जर प्रगती व्हायची असेल तर व्यक्ती आणि समुदायाच्या प्रगतीवरती अवलंबून आहे. त्याच्यासाठी सामाजिक न्याय सगळ्यांना भेटला पाहिजे. दीर्घकालीन शिक्षण, पोषण, आरोग्य सेवा, समान संधी, समानता हे तत्व सगळ्यांनी अंगीकारलं तरच सामाजिक न्यायाची स्थापना होऊ शकेल. अर्थात आरोग्य हे सामाजिक न्यायाचं एक निर्धारक आहे, जे इतर अनेक सामाजिक आणि आर्थिक निर्धारकावर अवलंबून आहे. खूपच सुंदर आर्टिकल आणि इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल, एक्झामच्या ओरिएंटेशननी खूप इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल आपल्याला दिसतंय. आज डॉक्टर्स डे जो आहे 1 जुलैचा, त्याच्या अंतर्गत जो सामाजिक न्याय आणि आरोग्याचं कोरिलेशन खूप सुंदर पद्धतीने केलंय. आता बघा की डॉक्टर जे 1 जुलैला साजरा करण्यात येतो आणि वैद्यकीय व्यवस्थापकाचे समाजाशी नाते वगैरे बरंच बोललं जातं. पण प्रत्येकात असे उदाहरणं किती आहेत? असे डॉक्टर एस.एम. कामेश्वरम यांच्यासारख्या डॉक्टरांनी मात्र त्यांच्या वैद्यकीय तज्ञताचा लाभ समाजाला करून देताना सामाजिक बांधिलकी जपली. अलीकडेच 26 जून वयाच्या 90वीत त्यांचं निधन झालं. एक डॉक्टर एस कामेश्वरम यांचं एक प्रकारे वर्णन केलेलं आहे की ते त्यांचं जे शिक्षण ते आहे ते समाजकारणासाठी कसं लावलं हे एक प्रकारे सांगितलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार, बी.सी. रॉय पुरस्कार, डॉक्टर कामेश्वराच्या पत्नी ललिता आणि मुलगा दोन्ही डॉक्टरच होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील भेटलाय आणि याच्याबद्दल त्यांना एक आदरांजली दिली आहे डॉक्टर्स डे बद्दल. नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वित्तीय तूट मे अखेर 1.23 लाखावर कोटीवर गेली आहे. आता याच्यामध्ये वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे, याच्यामध्ये फिस्कल डेफिसिटचा जो फॉर्म्युला जर बघितला तर याच्यामध्ये टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट एक्सेप्ट बॉरोइंग्स. आता ह्याच्यामध्ये बॉरोइंग्स रिसिप्टमध्ये बॉरोइंग्स या धरल्या जात नाहीत. म्हणजे आपण जे लोन वगैरे घेतो तर याच्यामध्ये लोन वगैरे धरले जात नाही रिसिप्टमध्ये. ही फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट ह्याची डेफिनेशन. आता याच्यामध्ये केंद्र सरकारची जी वित्तीय तूट आहे, ऑब्व्हियसली आपला खर्च हा जास्त झालाय, तर त्याच्यामुळे वित्तीय तूट पहिल्या 2 महिन्यामध्ये 1.23 लाख कोटी रुपये झाली आहे. परंतु संपूर्ण वित्त वर्षासाठी अंदाजाच्या तुलनेत प्रमाण 8.2% झालंय. वर्षभरापूर्वी एप्रिल मे 2020 मध्ये वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजात 58.6% होती. पण कोरोनाच्या उद्रेकामुळे लागू झालेला टाळेबंदीचा परिणाम यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यात कमालीने घट झालेली आपल्याला दिसते. वित्तीय तूट हे सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत आहे. गेल्या आर्थिक वर्षात ती सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 9.3% होती, तर मे 2021 मध्ये सरकारच्या महसुलापोटी ती 3.54 कोटी रुपये मिळाले. यामध्ये निर्वंतीकरणच्या माध्यमातून मिळालेली रक्कम ही जवळजवळ 4,000 कोटी रुपये होती. तर मे पर्यंत राज्यांना कर हिशापोटी एप्रिल मे मधून 79 कोटी रुपये जवळजवळ मिळाले. अशी म्हणजे एक महसूल आणि एक्सपेंडिचरच्या वार्षिक तुलनेत सुधार कसा झाला आणि त्याच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आपल्याला दिसतंय.
आता बँकेच्या पतगुणवत्तेला दुसऱ्या लाटेची बाधा. आता दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेत अपेक्षित असलेली उभारी धोक्यात आली, तर कोरोनाच्या नव्याने उद्रेकामुळे टाळेबंदी सहर्ष निर्बंधाची अंमलबजावणी सुरू होत असल्याने अनिश्चिततेची टांगती तलवार ही बँकेच्या कामगिरीवर गंभीररित्या प्रभावित करत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील जे थकीत कर्जाचा ताण आहे तो 12 ते 18 महिने एकूण वितरित कर्जाच्या 11 ते 12% वाढेल असा इशारा जागतिक पतमानांकन संस्था S&P ग्लोबल्सने दिलेली आपल्याला दिसते. थकीत जो कर्जभार आहे तो 11 ते 12% वाढेल असा कयास S&P यांनी दिलेला आपल्याला दिसतोय. मिताली आणि अश्विनची खेलरत्नसाठी शिफारस. भारतीय क्रिकेट नियामक म्हणजे BCCI जे आहे याच्याकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांची शिफारस झालेली आपल्याला दिसते. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात. चला तर मग उद्याच्या लेक्चर्स मध्ये भेटूया. तोपर्यंत सी यू. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.